आज आपला विषय आहे फॅमिली, म्हणजे आपला घरचा विषय. बहीण भाऊ, आई वडील. तर आता काय सगळे काय आपण एकत्र राहत नाही. कुटुंब मोठं असल्यामुळे, दोन भाऊ दोन बहिणी असल्यामुळे, किंवा एक भाऊ दोन बहिणी असल्यामुळे सगळे काही एकत्र राहू शकत नाहीत. किंवा आजकालच्या सुनासुद्धा एकत्र राहायला बघत नाहीत. त्यांनासुद्धा वेगळा संसार हवा असतो. ते पण ठीक आहे, प्रत्येकाला आपापलं मत आहे, आपले विचार आहेत. सासूच्या दबावाखाली करायचं असं काहींना वाटतं, म्हणून थोडंसं वेगळं आणि बाहेर राहतात. राहून देत, फक्त एवढंच करा की आजी आजोबा, आत्या मावशी या सगळ्यांशी एकत्र राहा. प्रत्येक सणासुदीला एकत्र या, बड्डेला एकत्र या, आनंदित राहा. आणि एकमेकाला फक्त हाय हॅलो करून मोबाईलवरती मेसेज करू नका. पर्सनली भेटा, बाते शेअर करा, वार्ता करा. काय चाललं आहे, कसं चाललं आहे, काय प्रॉब्लेम आहेत का, हे एकमेकाला विचारा. तर बऱ्याच गोष्टी आहेत ना, ज्या आतल्यात लपून राहण्यापेक्षा त्या बाहेर येतील. आणि काय प्रॉब्लेम, त्या गोष्टींवरती काय झालं असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल, म्हणजे सॉल्व्ह होईल. आपण असं बोलतो ना, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, 4 लोकांना सांगितलं म्हणून. 4 लोकं म्हणजे आजूबाजूची बाहेरची नको, आपल्या घरातल्याच लोकांना सांगा. आणि काय असेल ते डिस्कस करून त्याचा आपण एक मार्ग निघेलच. असं करा, म्हणजे परिवार कसा एक राहतो, परिवार एक राहील. आणि परिवार एक राहण्यासाठी त्यांच्यामधलं संभाषण एकदम चांगलं असायला पाहिजे. काय असेल ते स्पष्ट. म्हणजे आजकाल कसं खोटं बोलल्याने नाती टिकतात आणि खरं बोलल्याने नाती, समजलं ना, हां तसं होतं. खरं बोला, जिथे खरं बोलायचं तिथे खरं बोलाच बोला. आणि तुम्हाला माहिती आहे, एक खोटं बोलून जर स्फोट होणार असेल तर ते खोटं थोडंसं थांबवा आणि थोडंसं हाहू करून तो विषय टाळून न्या. आणि सगळ्या परिवाराशी एकत्र राहा. परिवार आपलाच आहे. आता घरामध्ये सुद्धा आई वडील, त्यांना पण असं वाटत असतं की आपली ही 4 मुलं आहेत ती व्यवस्थित राहावीत, व्यवस्थित गुणागुणी गोविंदाने नांदावेत. त्यांनासुद्धा बरं वाटतं. आणि एवढ्या वर्ष त्या लोकांनी केलेली मेहनत, तपश्चर्या, फळ त्यांना अशा चांगल्या मुलांकडून मिळावं असं त्यांना वाटत असेल. आणि ते साहजिकच वाटणं, कारण त्यांनी केलेल्या काबाड कष्टाचे त्यांना काहीतरी चीज झाल्यासारखं वाटते. आणि ते चीज झाल्यासारखं वाटण्यासाठी किंवा आईवडील खुश राहण्यासाठी आपण भावंडांमध्ये पण मनमोकळेपणाने खुश राहणं गरजेचं आहे. कारण बहीण भाऊ एकत्र आपण लहानपणापासून असतो. 2 व्यक्ती बाहेरून येतात 20-25 वर्षानंतर आणि ते घरामध्ये कलेश करतात. तसा कलेश व्हायला देऊ नका. तिला समजवा, कारण ती पण बाहेरून आलेली असते, तिला पण आयडिया नसते. त्याच्यामुळे तो कलेश होतोच, घरामध्ये कलेश होतो. तो होऊ नये यासाठी आपण समंजसपणा घ्यायचा, तिला समजवायचं. समजेल ती, कारण तिलासुद्धा माहिती आहे, कारण तिचीसुद्धा आईच्या घरी कोणतरी दुसरं येणारच असतं ना. समजेल ती, समजवा आणि तसं राहा. कारण गुण्यागोविंदाने राहिलं तर या दुनियेत आहे तरी काय हो, सगळंच स्वच्छ आणि सुंदर आहे. ते पाहण्यासाठी आपलं मनसुद्धा स्वच्छ आणि सुंदर ठेवणं गरजेचं आहे. ठेवा, होईल, करत राहा. ठीक आहे, पुढच्या विषयावर बोलूया आपणच. चला, ओके.